प्रिय सज्जनांनो, मनुष्य हा जेव्हा आपल्या मानव योनीमध्ये पदार्पण करतोय तेव्हापासून माणसाच्या मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना बौद्ध धर्मामध्ये 10 संस्कार संपन्न केले जातात. त्या 10 संस्कारापैकी एक शेवटचा संस्कार आहे, त्याला आपण अंतिम संस्कार विधी म्हणतोय. आणि बौद्ध धर्मामध्ये आपण हा जो प्रथम पुण्य स्मरणाचा कार्यक्रम आज मी आपला अजिबात वेळ घेत नाही. भगवंत आपण ज्या अर्थी बौद्ध म्हणून घेतो, ज्या अर्थी आम्ही बौद्ध म्हणून वावरतो, ज्या अर्थी आम्ही जे भी म्हणतो, त्या अर्थी आम्ही भगवंताचा धम्म आम्ही बारकाईनं समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भगवंताचा उपदेश आम्ही समजून घेऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये ते अंगीकारणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. नुसतंच बौद्ध म्हणायचं, बौद्ध म्हणून घ्यायचं, जेवी म्हणायचं, जेवी म्हणून घ्यायचं, नुसतंच घरावर वेळा झेंडा लावला म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत, कपाळाला नीळ लावली म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत, गळ्यामध्ये निळा रुमाल वापरला म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत, घरामध्ये बुद्ध बाबासाहेबांचा फोटो लावला किंवा मूर्त्या लावल्या म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत, गळ्यामध्ये अशोक चक्र घातलं म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत. आम्हाला खऱ्या अर्थानं बौद्ध म्हणून घ्यायचं असेल, बौद्ध म्हणून वावरायचं असेल, आम्हाला धम्मामध्ये सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बारकाईनं समजून घेऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या आचरण करणं, पालन करणं हेच तेवढं महत्त्वाचं आहे. नुसतंच बौद्ध म्हणण्याला काही अर्थ नाही, त्यांना बौद्ध होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा बौद्धांना आम्ही तरी बौद्ध म्हणू शकत नाही. आणि त्यांनी स्वतःला पण बौद्ध म्हणून घ्यायची काही गरज नाही. आणि बौद्ध धम्माच्या विनयाप्रमाणे भगवंतांनी सांगितलेला जो काही धम्म आहे, बाबासाहेबांनी सांगितलेल्या ज्या काही 22 प्रतिज्ञा आहेत, त्या 22 प्रतिज्ञेप्रमाणे आणि भगवंताच्या धम्माच्या चाकोरीप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल करणारा व्यक्ती तोच माणूस, मग तो बौद्धर्मीय असेल, मराठा असेल, तेली असेल, माळी असेल, धनगर असेल, कुंभार असेल, चांभार असेल, वडार असेल, भील असेल, महाराष्ट्राचा असेल, पंजाबचा असेल, हरियाणाचा असेल, गुजरातचा असेल, तो भारताचा असेल, जर्मनीचा असेल, ऑस्ट्रेलियाचा असेल किंवा जपानचा असेल, कुठल्याही देशाचा, पंथाचा, रीतिरिवाजाचा, जाती धर्मांचा माणूस असो, त्या माणसाचं जर आचरण शुद्ध असेल, त्या माणसाचं आचरण जर विनयाप्रमाणे असेल, तो जर चांगलं काम करत असेल, धम्माचे आचरण करत असेल, शिलाचं पालन करत असेल, शिलाच्या धम्माच्या विनयाप्रमाणे आचरण करत असेल, बाबासाहेबांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञांचं पालन करून जीवन व्यतीत करत असेल, तोच व्यक्ती खऱ्या अर्थानं बौद्ध धम्म होऊ शकतो. आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये आम्ही ह्या गोष्टी बारकाईनं समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भगवंतांनी काय सांगितलं हे आम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. भगवंतांनी या संपूर्ण विश्वाचं, या जगाचं रहस्य एकाच गाथेमध्ये सांगितलेलं आहे. भगवंतांनी सांगितलं, भगवंत म्हणाले, अनेच्छावत संखारा उपादव्य धम्मेनो उपजित्वा निरुद्धन्ति ते उपसमो सुखो. बुद्ध काय म्हणतात? अनेच्छावत संखारा उपादवय धम्मेनो उपजित्वा निरुद्धन्ति तेषां उपसमो सुखो. ही गाथा पाली भाषेमध्ये आहे. भगवंतांनी जो काही उपदेश दिला, जो काही संदेश दिला, जो काही मार्गदर्शन केलं, हे पाली भाषेमध्ये दिलं. का दिलं? कारण त्या काळामध्ये ही बोली भाषा पाली भाषा होती. जसं आज आपण चालता बोलता, खाता पिता, उठता बसता जसं आपण मराठी भाषा बोलतो, तसं त्या काळामध्ये ही सर्वसामान्य लोकांची बोली भाषा ही पाली भाषा होती. आणि भगवंताने जो काही उपदेश केला, जो काही संदेश दिला, जे काही मार्गदर्शन केलं, ते त्या काळातल्या त्या बोली भाषेमध्ये, जेणेकरून सर्वसाधारण सहज समजेल उमजेल अशा भाषेमध्ये भगवंताने जनतेला उपदेश केला. आणि त्या लोकांना समजेल उमजेल अशा भाषेमध्ये भगवंताने उपदेश केल्यामुळं भगवंताचा धर्म भारतातच नव्हे तर जगामध्ये भगवंताचा धर्म गेला. लक्षामध्ये. आणि आज जगामध्ये कितीतरी देश आहेत की आज भगवंताच्या वाणीचं पालन करतात, भगवंताच्या धर्माचं आचरण करतात. आणि म्हणून आम्ही भगवंताची वाणी आम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. भगवंताचा उपदेश, संदेश आम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्याला पाली भाषा जरी समजली नसेल, परंतु या गाथेकडे बोलताना, ऐकताना थोडा असा प्रेशर देऊन जर तुम्ही ऐकलं ना किंवा त्याचं संशोधन केलं, विचार केला ना, तर आपल्याला त्याचा थोडा का होईना, नाही थोडं गाथा तर काही शब्द कळणार, एक शब्द कळणार, त्याचा अर्थ का आपल्याला कळेल. बुद्ध म्हणतात, अनिच्छावत संखारा. अनिच्छा म्हणजे अनित्य आहे, संखारा म्हणजे संस्कार, उपादवय धम्मेनो
व्युत्पन्न होणे, उपजित्वा निरुजंती, उत्पन्न होऊन नाश पावणे, हा निसर्गाचा नियम आहे. हाच भगवंताने सिद्धांत प्रत्येक मानवाच्या सुखासाठी, प्रत्येक मानवाच्या हित आणि कल्याणासाठी सांगितलेला आहे. हा भगवंताचा सिद्धांत आम्ही समजून नाही घेतला, आम्ही जाणून नाही घेतला, म्हणून आम्ही दुःख करायला लागतो, म्हणून आम्ही रडायला लागतो, आम्ही बेचैन होतो, आम्ही परेशान होतो. का होतो? एकच कारण आहे की भगवंताचा हा धम्म, भगवंताची ही वाणी, भगवंताची ही गाथा आम्ही समजून नाही घेतली. बुद्ध म्हणतात अनिच्छावत संखारा, सर्व संस्कार अनित्य आहेत, सर्व संस्कार बदलणारे आहेत, सर्व संस्कार हे नाश पावणारे आहेत, सर्व संस्कार नाहीसे होणारे आहेत. जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश होणार आहे आणि जिथे जन्म आहे तिथे मृत्यू होणार आहे. हे ठरलेलं आहे, हा निसर्गाचा नियम आहे. आणि हाच सिद्धांत भगवंताने सांगितलं प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी. त्यांचा मानवी जीवनामध्ये जन्म झाला, आज त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू होऊन 1 वर्ष झालेलं आहे. असं झालं का? आणि सर्व आपण नातेवाईक या पृथ्वी तलावर कायम टिकणार आहोत असं होईल का? कारण भगवंत सांगतात तिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. यांचा जन्म झाला होता, त्यांचा मृत्यू झालेला आहे. आपलाही जन्म झालेला आहे. एक ना एक दिवस कधी ना कधीतरी मृत्यू आपला ठरलेला आहे. त्या ठिकाणी बघा अगरबत्ती आहेत, अगरबत्त्या, त्या अगरबत्त्याची उत्पत्ती झाली. भगवंत म्हणतात की जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे. त्या अगरबत्त्याची उत्पत्ती झाली, ज्या जशा लावल्या तशाच आहेत का त्या अगरबत्त्या? हळूहळू जाता 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 त्यांना नाबूद झालेले आहे. पूर्वीला उगवलेला सूर्य हा पूर्वीलाच राहिला नाही, तो हळूहळू डोक्यावर आलेला आहे. डोक्यावर आलेला सूर्य डोक्यावर राहणार नाही, तो हळूहळू पश्चिमेला मावणार आहे. त्या ठिकाणी बघा एक सुंदर फुल आहे, हे फुल असेल गुलाबाचं फुल आहे, ताटामध्ये गुलाबाचं फुल आहे, आहे की नाही? इथे एक जास्वंदीचं पण फुल आहे की नाही? या फुलाची उत्पत्ती झाली. भगवंताच्या सिद्धांताप्रमाणे जिथे उत्पत्ती होती तिथे नाश होती. या फुलाची उत्पत्ती झाली. 8 दिवसा अगोदर झाडावर बारीक कळी असेल, त्याच्या 2 दिवसानंतर आणखी मोठी कळी झाली असेल, त्याच्या 2 दिवसानंतर आणखी मोठी कळी झाली असेल, कालपर्यंत हे झाडावर टवटवीत फुल उमललं असेल. आता 8 दिवसा अगोदर जसं होतं तसं आता आहे का? किंवा आता जसं आहे तसं संध्याकाळपर्यंत राहणार आहे का? संध्याकाळपर्यंत सुकून जाणार आहे. जसं आता आहे तसं संध्याकाळपर्यंत राहणार नाही, संध्याकाळपर्यंत आहे तसं उद्यापर्यंत राहणार आहे का? आणखी 2 दिवसानंतर राहणार आहे का? 8 दिवसानंतर राहणार आहे का? कारण याची उत्पत्ती झालेली आहे. भगवंत म्हणतात जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे. या फुलाचा नाश होणार आहे. बारीक कळी होती, मोठी झाली, फुल उमललं, पूजेला आलं, संध्याकाळी सुकून जाणार आहे, 2 दिवसानंतर वाळून जाणार आहे, 8 दिवसानंतर हे पूर्ण मातीमोल होणार आहे की नाही? या तुम्हाला फक्त समजवायसाठी फक्त फुलाचं उदाहरण दिलं. या जगामध्ये, या पृथ्वी तलावावर एकही चीज नाही, एकही वस्तू नाही, एकही जीवजंतू नाही, एकही मानव नाही, ती कायम टिकण्यासाठी तयार झालेली आहे. त्या ठिकाणी हा टेबल आहे. हा टेबल लाकडाचा असेल, फायबरचा असेल, लोखंडाचा असेल, याची मर्यादा ठरलेली आहे. तेवढ्या मर्यादेपर्यंत हा टेबल राहणार. त्याच्यानंतर हा ऑटोमॅटिक नष्ट होणार, मोडणार, कुजणार, सडणार, नाहीसा होणार. त्याच्यावर हा कपडा आहे, कोरा करकरीत कपडा आहे बघा, आहे की नाही? हा कोरा करकरीत कपडा तसाच राहणार आहे का? त्याची मर्यादा 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, तेवढ्या मर्यादेपर्यंत हा कपडा टिकणार आहे. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक हा कपडा फाटणार आहे, जीर्ण होणार आहे, तुकडे होणार आहे, नाहीसा होणार आहे आणि एक दिवस चिंदी होऊन ते नाहीस होणार आहे. आता आपण ज्या छताखाली बसलो ते छत कायम टिकणार आहे का? हे लोखंडाचं छत आहे, पत्रे आहे त्याच्यावरती, याची मर्यादा ठरलेली आहे. तेवढ्या मर्यादेपर्यंत हे छत लोखंड वगैरे राहणार आहे. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक त्याला गंज लागणार आहे, नाहीसं होणार आहे, सडून जाणार आहे, गंजणार आहे, तुकडे तुकडे होणार आहे, फाटणार आहे आणि एक दिवस कधी ना कधी हे नष्ट होणार आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की या पृथ्वी तलावर अशी एकही चीज नाही, एकही वस्तू नाही, एकही जीवजंतू नाही, एकही मानव नाही की ती कायम टिकण्यासाठी तयार झाली आहे. आणि जे कायम टिकण्यासाठी तयार नाही आहे, जे नष्ट होते आहे, जे नाहीसं होते आहे, जे मृत्यू पावते आहे, ते मी नाही, ते माझं नाही, ते माझ्यासाठी नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण हे समजून घेत नाही, त्याला आपण चिंतावा करतो जास्त. हे माझं, ते माझं, घर माझं, पोरगा माझा, पोरगी माझी, नात माझा, नातू माझा, घर माझं, शेती माझी, बैल माझा, गाय माझी, कपरू माझं, हे माझं, ते माझं, मी काय कमी आहे का म्हणतो? नाही की नाही? मला काय समजतं म्हणतो? काही काही लोक अशा तुर्यामध्ये येतात, बाबा मला काय समजतं म्हणतो, तो मी काय कमी आहे का म्हणतो? मी तर त्याला बंदा विकत घेईल म्हणतो, बंदा विकत घेईल, मी तर तुला पुरून उरेल म्हणतात. म्हणजे स्वतःला समजून नाही घेतल्यामुळे हे सारं जागच्या जागेवर राहते. तुम्ही बांधाला बांध लागून 50 एकर जमीन घ्या, मजल्या 5 मजली बिल्डिंग बांधा. आपापल्या परिसरामध्ये ज्याची बँक आहे त्या बँकेमध्ये लाखो रुपये बँक बॅलन्स करा. सारं जागच्या जागेवर राहते.
सोनं चांदी तुम्ही घेऊन ठेवा, सारं जागच्या जागेवर राहते. हे सारं चोराचं धन आहे. हे धन आगीने जळून जाऊ शकते, हे धन वादळाने नष्ट होऊ शकते, हे धन पाण्याने वाहून जाऊ शकते, हे धन चोर चोरी करून घेऊन जाऊ शकतात. या धनावर वाटेदार हिस्सेदार होऊ शकतात, मारामाऱ्या होऊ शकतात. आज तुम्ही पोलीस स्टेशनला आणि कोर्टामध्ये जर किती केसेस जर बघितल्या तर फक्त आणि फक्त भांडणामुळं. एका मौतीला गेलो मी, तुम्हाला सांगतो, असं ताजं उदाहरण आहे. एका मौतीला गेलो मी, त्या बाईला म्हातारी वारली, म्हातारी, आणि त्या म्हातारीच्या 4 मुली होत्या, 4 मुली. आणि लोक आले, मौतीला जमा झाले. सारं आता पाणी तापलं, पाणी काढलं, एक साबण, आता मेलेल्या माणसाला साबण लावली काय नाही लावली काय पाणी घालायचं, आंघोळ घातली का नाही घातली, साबण आणले लगे, आणि लगे पाहुणे रावणे सारे गोळा झाले म्हणे, आणि लगे म्हातारीला आंघोळीला काढलं. आणि आंघोळीला काढायच्या, आंघोळीला काढल्यानंतर लेकीनं पाणी घालायला पाहिजे ना, आंघोळ घालायला पाहिजे ना, साबण लावून लावून, आहे की नाही, चोळून चोळून आंघोळ घालायला पाहिजे ना. तर त्या आंघोळीला त्या याच्यावर ठेवण्याच्या, पलंगावर ठेवण्याच्या अगोदरच मुलींनी वाद घातला. वाद कशासाठी? त्या म्हातारीच्या अंगावर जे सोनं होतं का, सोनं, त्या सोन्यासाठी वाद घातला मुलींनी. सारे नातेवाईक पाहुणे मंडळी अगदी हसू लागले, वाद होऊ लागले. ते नाही म्हणे मला कानातले पाहिजे, ते म्हणे तुला बोरमाळ पाहिजे, ते म्हणे शेवण पीस पाहिजे, काय काय काय. म्हणजे आम्ही काय नेमकं करू लागलो. त्या म्हातारीने किती कष्ट केले असतील, किती मेहनत घेतली असेल, काय तिनं मायापुंजी जमा करायला, काय तिला उपाशी तापाशी तिनं पोटाला पीळ देऊन तिनं काम केलं असेल. परंतु हे सारं चोराचं धन आहे. माणसाच्या सोबत काही येत नाही. माणसाच्या सोबत येतं फक्त माणसाने केलेलं सत्कर्म, माणसाने केलेलं पुण्यकर्म, माणसाने केलेलं कुशल कर्म. भगवंताच्या काळामध्ये राजा बिंबिसार होऊन गेला, अनाथपिंड होऊन गेला, सुजाता होऊन गेली, विशाखा होऊन गेली, आम्रपाली होऊन गेली, सुकेशनी होऊन गेली, अलीकडल्या काळामध्ये सम्राट अशोक राजा होऊन गेला. या लोकांनी अशा प्रकारचं धम्माचरण केलं, धम्माचं पालन केलं, धम्म कार्याला पुढे नेण्याचं काम केलं, धम्म कार्याला हातभार लावण्याचं काम केलं. आणि म्हणून हे लोक आजही जिवंत आहेत. आम्रपाली निघून गेली, बुद्ध निघून गेले, सुजाता निघून गेली, बुद्ध निघून गेले. आम्रपालीनं 500 भिक्खू संघाला भोजनदान दिलं, ते 500 भिक्खू निघून गेले. त्या काळाला 2500 वर्ष लोटले. परंतु त्या बहिणीने केलेलं सत्कर्म, पुण्यकर्म आजही इतिहासामध्ये जिवंत आहे. आजपर्यंतच नव्हे तर पुढे हजारो करोडो अब्ज वर्षानंतर जोपर्यंत पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे आहेत, तोपर्यंत या लोकांचं नाव इतिहासामध्ये जिवंत राहणार आहे. आणि म्हणून प्रिय सज्जनांनो, आपण या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, माणूस कसा होता हे मेल्यानंतर त्या माणसाचं नाव निघतं. माणूस चांगला असेल तर लोक म्हणतात नाही चांगला होता, माणूस जर वाईट असेल तर लोक म्हणतात वाईट होता. लक्षामध्ये माणसानं जीवनामध्ये काय केलं त्याच्यावर त्याचे कर्म अवलंबून असतात. लक्षामध्ये. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण धम्माचरण करा, धम्माचं पालन करा, विनयाचं पालन करा, बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेण्याचं काम करा. बाबासाहेबांचे आपल्याला फार मोठे उपकार आहेत. बाबासाहेबांची 4-4 मुलं दगावली. बाबासाहेबांनी अहोरात्र एका पावाच्या तुकड्यावरती अर्ध उपाशी पोटी राहून 18 तास अभ्यास करून केवळ आणि केवळ तुम्हा माणसांना स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी, ताकमानीने जीवन जगण्यासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्न केला. त्या बाबासाहेबांचा त्याग आणि लक्षामध्ये घेणं अत्यंत महत्वाचं आहे. बाबासाहेबांच्या नावाने आज कुठे मात्र प्रॉपर्टी दिसत नाहीये. बाबासाहेबांनी जर मनावर जर घेतला असतं ना, तर बाबासाहेब या देशामध्ये पहिल्या नंबरचे श्रीमंत राहिले असते. जसं आज काही बोटावर मोजण्यासारख्या लोकांची नावं आपण घेतो ना, टाटा, बिर्ला, धीरूभाई अंबानी वगैरे, यांच्या 10 पटीने बाबासाहेब श्रीमंत राहिले असते. बाबासाहेबांनी जेव्हा येवल्या मुकामी 35ला बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली, तेव्हा बाबासाहेबांकडे असे लोक येऊन म्हणू लागले, वेगवेगळ्या धर्माचे लोक, जाती धर्माचे लोक म्हणून, बाबासाहेब आमचा धर्म स्वीकारा, तुम्हाला काय पाहिजे ते आम्हाला सांगा, तुमच्या लोकांना काय पाहिजे ते आम्हाला सांगा, कोऱ्या चेकवर सह्या करून देतो. लक्षामध्ये. पण बाबासाहेबांनी या साऱ्या गोष्टीला लाथाडलं, बाजूला केलं. बाबासाहेब कुणाच्याही मात्र आहारी गेले नाही. आणि म्हणून त्याच्यावर एका शाहिराने एक गाणं लिहिलं, अशा दीडदमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही. बाबासाहेबांना त्याला दीडदमडी समजलं. आणि म्हणून ही गोष्ट आम्ही लक्षामध्ये घेणं अत्यंत महत्वाचं आहे. बाबासाहेबांचा आपल्याला फार मोठे उपकार आहे. बाबासाहेबांच्या कार्यासाठी उभं आयुष्य जरी खर्ची गाठलं तरी बाबासाहेबांचे उपकार फिरणार नाही. तेवढं मोठं काम बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं. मी तर म्हणेन की बाबासाहेबांच्या फोटोला ही आपली चमडी आणि चमडी, ही आपल्या शरीराची चमडी काढून बाबासाहेबांच्या फोटोला फ्रेम जरी बनवली तरीही बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही. एवढं मोठं काम बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं. आणि त्या बाबासाहेबांचा त्याग, रमाईचा त्याग आपण समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रिय सज्जनांनो, सारं जागच्या जागेवर काही सोबत येत नाही, काही सोबत येत नाही. आणि मग तुम्ही जेवढं चांगलं काम कराल, जेवढं धर्माचरण कराल, बाबासाहेबांच्या एखादा माणूस चांगला काम करत असेल, एखादी महिला चांगलं काम करत असेल,
असे, बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेण्याचं काम करत असे, नेहमी बुद्धविहारामध्ये जात असे. आपण दररोज बुद्धविहारामध्ये गेलं पाहिजे, आपण धम्म आचरण केलं पाहिजे, आपण बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे, आपण धम्म कार्याला पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे. आपण असा काम करणारा माणूस, असं काम करणारी महिला जर वारली तर लोक म्हणतात नाही हो, तो माणूस फार सज्जन होता म्हणतात, तो माणूस फार धार्मिक होता म्हणतात, ती बाई ना फार धार्मिक होती म्हणतात. हो अहो, दररोज बुद्धविहारामध्ये कधी कोणाला शिव्या दिल्या नाही हो, कधी कोणाला रागावले नाही हो, कधी कोणाला त्यानं अपशब्द नाही बोलला. देव माणूस होता, देव माणूस. माणसाला देव पण येतं कशामुळं? त्या माणसाच्या कर्मामुळं. माणूस जर मारला तर लोक म्हणतात माणूस देव माणूस होता म्हणतात, देव माणूस. लक्षामध्ये माणसाला देव पण येतं कशामुळं? त्या माणसाच्या कर्मामुळं. परंतु एखादा माणूस कधी बुद्धविहारामध्ये जात नसेल, एखादी महिला कधी बुद्धविहारामध्ये जात नसेल, याची चिकडी त्याला, त्याची चुकडी त्याला, लाव्या दिव्या करत असेल, झगडे करत असेल, नळावर पाणी भरता भरता पदर खोसू खोसू हातवारे करू करू शिव्या देत असेल, घाण घाण बोलत असेल, रागराग करत असेल, बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये खीळ घालण्याचं काम करत असेल, बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये वर्गणी देत असेल 50 रुपये आणि 50,000 रुपयाचा हिशोब विचारत असेल, आणि असा माणूस जर वारला, अशी बायका जर वारली तर लोक म्हणतात तू काय माणूस होता का? हो, त्या माणसात माणूस नाही ठेवला म्हणतात, बरं झाला महिला म्हणतात. अहो हे तर 6 महिने अगोदर मरायला पाहिजे होता म्हणतात लोक. काय म्हणतात? हा तर 6 महिने अगोदर मरायला पाहिजे होता म्हणतात. याच्यानंतरही त्याच्या पुढे जाऊन लोक म्हणतात याला तर किडे पडून मरायला पाहिजे होतं. काय म्हणतात लोक? याला तर किडे पडून मरायला पाहिजे होते. कशामुळं? त्या माणसाच्या कर्मामुळं. आणि म्हणून प्रिय सज्जनांनो, तुम्ही कसे वागला जीवनामध्ये हे तुमच्यावर अवलंबून असते. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगलं काम करा, धम्माचरण करा. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलण्यासारखं खूप आहे प्रिय सज्जनांनो, परंतु वेळेअभावी वातावरणाचा विचार करून आणि तुम्हा सर्वांचा विचार करून या ठिकाणी मी आपला जास्त वेळ घेत नाही. आजच्या या दुःखद प्रसंगी मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतोय. सर्वांच्या प्रति मंगलकामना व्यक्त करतो. सर्वांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य, संपत्ती बल प्राप्त होत राहो. तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य लाभो. तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य, संपत्ती बल प्राप्त होत राहून तुमच्या जीवनामध्ये ज्या काही मनोकामना आहेत त्या पौर्णिमेच्या चंद्रमाप्रमाणे परिपूर्ण होत राहो अशी उदात्त मंगलकामना व्यक्त करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द या ठिकाणी समाप्त करतोय.